सर, जय हिंद मित्रांनो. माझं नाव प्रांजल बालाजी भालेराव. मी अभिनव विद्या विहार प्रशाला पूर्णाची विद्यार्थिनी आहे. माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे मी आज मराठीतच बोलणार आहे. माझा विषय आहे भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान ही जबाबदारी सरकारची का जनतेची. पण मला असं वाटतं की ही जबाबदारी जनतेची आहे पूर्णपणे. कारण जनताच कचरा टाकते आणि त्या कचऱ्यामुळे प्रदूषण होतं आणि त्या प्रदूषणाचा त्रास पुन्हा जाऊन जनतेलाच होतो. म्हणून हा त्रास होऊ नये म्हणून याच्यासाठी प्रयत्न जनतेलाच करावे लागतात. उदाहरणार्थ, एखादं 2-3 वर्षाचं बाळ आहे ना, ते बाळ दुडू धावतं आणि धावता धावता जर पडलं ना तर आईच्या काळजात एकदम धस्कन होतं. ती धावत धावत येऊन बाळाला पकडते, त्याला कुरवाळते, प्रेमाने म्हणते माझ्या बाळाला कुठं लागलं, काय लागलं, त्याला कुरवाळून सांगते. पण ती त्रास मात्र बाळालाच होतो ना. तसं सरकार आपल्याला सांगेल, 2 डस्टबिन देईल, असं सूचना करा, असं करा. सूचना देण्याचं काम सरकारकडे करेल, पण जनतेला जोपर्यंत जनता मनावर घेत नाही क्या आता आपण आपला देश स्वच्छ बनवायला हवा तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही. आधीच आपण ऐकलं की 2 ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत अभियान मिशनची सुरुवात झाली. पण आज 10 वर्ष झाले, भारत स्वच्छ झाला का? हो, नाही झाला. भारत देश स्वच्छ केव्हा होईल? जेव्हा जनता मनावर घेईल की आता आपला देश स्वातंत्र्य करायचा आहे. हक्क आणि जबाबदारी या 2 एका नाण्याच्या बाजू आहेत. हक्क कोणाचा? सरकारचा. जबाबदारी कोणाची? जनतेची. जर जनता जबाबदारीने वागेल ना तर त्याला शासन पण हक्काने सांगेल की असं नका करू, तसं नका करू. आपल्या भारताची सिच्युएशन कशी झालेली आहे? आपल्या भारताची सिच्युएशन कशी झालेली आहे? जर एखाद्या भिंतीवर नाव लिहिलेलं असेल येथे थुंकू नका, तर आपल्या भारतातले लोक काय करतात? त्याच ठिकाणी त्याच भिंतीवर जाऊन थुंकतात. मग काय फायदा झाला बरं शासनाचं नाव टाकून? शासनाचं कोणी ऐकते का? शासनाचं ऐकल्याने काहीच होत नाही. शासन प्रयत्न करतं. याआधी म्हणजे 7-8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. भारताने एक मिशन सुरू केलं होतं, स्वच्छ गंगा मिशन. म्हणजे या मिशनचा अर्थ काय होता की नदीमध्ये, गंगेमध्ये कुणीच काहीच कचरा टाकायचा नाही. आपल्याला फार सवय असते बघा, नदीमध्ये सगळं पोल्युशन वगैरे करून टाकायचं आणि त्या पाण्याचा दूषित परिणाम कुणावर होतो? प्राण्यावर आणि आपल्यावरच. आपल्याला त्रास होतो. या मिशन सुरू केलं, पण या मिशनचा परिणाम मात्र काहीच झाला नाही. लोक टाकायचा तो कचरा गंगेमध्ये टाकूच लागले. हे मिशन सुद्धा असक्सेसफुल ठरलं. हे मिशन सुद्धा सक्सेसफुल कधी ठरलं असतं? जर लोकांना कळलं असतं, त्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली असती की बाबा हे बरोबर आहे, आपल्याला असंच करायला हवं. पण नाही झालं. ही जबाबदारी खरं तर जनतेचीच आहे. जनता जोपर्यंत मनामध्ये ठरवत नाही ना की आता आपल्याला भारत देश स्वच्छ करायचा आहे तेव्हा स्वच्छ होईल. म्हणून आपल्याला आतापासूनच ठरवायला हवं की आपला देश आपणच स्वच्छ करायला हवा. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जेव्हा कुठल्या कार्यक्रमाच्या ओपनिंगला जातात ना, तेव्हा समजा तिथे एखादा कागद पडलाय किंवा एखाद्या चिप्सच्या पुढे जर रॅपर पडलेला आहे, तर नरेंद्र मोदी स्वतः न लाजता त्या ठिकाणी जातात आणि तो कागद उचलून स्वतःच्या खिशात घालतात. जर देशाचा पंतप्रधान एवढं करू शकतो तर आपण कोण आहोत त्यांच्या पुढे बरं? आपणही उचलायला हवं ना. पण आपल्याला नाही. आपल्याला लाज वाटते, मी का उचलू बरं? जर ते देशाचे पंतप्रधान असून उचलू शकतात तर आपणही उचलू शकतो. आणि याआधी आलेली माझी मैत्रीण, तिने सांगितलं की सरकारने आपल्याला स्वच्छ भारत अभियानासाठी 62 करोडचा निधी उपलब्ध करून दिला. हो, सरकारने 62 करोड रुपये दिले. पण हे 62 करोड कुणाचे होते? हो, सरकारचे होते का? सरकारने स्वतःचे दिले का? ते नाही. हे 62 करोड रुपये कुठून आले? जनतेचेच पैसे आहे. ते 62 करोड कुठून आले? आपण रेल्वेने प्रवास करतो ना, तो पैसा कुठे जातो? सरकारकडे. आपण सरकारी बसने ट्रॅव्हल करतो ना, तो पैसा कुठे जातो? सरकारकडे. आपण